हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. या आठवड्यामध्ये आपण टिफिन सिरीज पाहत आहोत. यामधील आजचा हा तिसरा टिफिन आहे, तिसरी टिफिन रेसिपी आहे. आजच्या टिफिन रेसिपीमध्ये मोठ्या सुट्टीसाठी इथे मी पुरी व बटाट्याची भाजी तयार केली आहे. तसेच छोट्या सुट्टीसाठी मूग ढोकळा तयार केलेला आहे. आता सर्वात अगोदर आपण भाजीसाठी लागणारे बटाटे उकडून घेऊया. बटाटे होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. इथे मी 2 चमचे म्हणजे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे व 1 चमचा बारीक रवा घेतला आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान घट्ट असं मळायचं आहे. चपातीसाठी आपण जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळायचं आहे. पुरीसाठी लागणारं पीठ आपण एकदम घट्ट असं मळलं तर जेव्हा आपण पुऱ्या तळू त्यावेळेला पुऱ्या जास्त तेल पीत नाहीत व त्या पुऱ्या छान खुसखुशीत अशा बनून तयार होतात. त्यामुळे पुरीसाठी लागणारं पीठ हे आपल्याला छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे पुरीसाठी लागणारं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे मी 1 कप मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आता मुगाचा आपण ढोकळा तयार करणार आहोत, त्यामुळे इथे मी साबूत मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. हा साबूत मुगाचा ढोकळा खूप छान असा बनून तयार होतो. तसेच चवीलासुद्धा एकदम टेस्टी असा लागतो. यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. तसेच 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे याप्रमाणे आपल्याला बारीक असं वाटायचं आहे. तर हे मुगाचं मिश्रण मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे दही फेटून घालायचं आहे. दही घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे व परत एकदा आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी साईडला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे आपलं ढोकळ्यासाठी लागणारं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. इथे मी 1 केक टीन घेतलेला आहे. त्याला आपल्याला आतल्या साईडने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे जे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते आपल्याला या केक टीनमध्ये ओतायचं आहे. तुम्ही एखाद्या ताटामध्ये जरी ढोकळा लावला तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण ओतल्यानंतर हा केक टीन आपल्याला 1-2 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून यातली हवा पूर्णपणे निघून जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे. कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे. त्यावरती आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे व यावरती एक ताट झाकून हा ढोकळा आपल्याला 5 ते 10 मिनिटे लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया ढोकळा छान वाफला आहे की नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा छान फुललेला आहे व हा ढोकळा आता आपला बनून तयार झालेला आहे. तरीसुद्धा आपण सुरीच्या साहाय्याने हा ढोकळा तयार आहे की नाही हे चेक करूया. आता इथे तुम्ही पाहू शकता सुरी एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे ढोकळा आपला बनून तयार आहे. आता आपण हे भांडं साईडला काढून घेऊ व थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे मी भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य तयार केलं आहे. 1 कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, थोडीशी हिरवी मिरची, थोडे हिरवे वाटाणे घेतले आहेत व बटाटे सोलून घेतलेले आहेत. आपण सुकी भाजी तयार करणार आहोत. आता इथे कढई गरम झालेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. जेव्हा आपण मुलांना शाळेमध्ये टिफिन देतो त्यावेळेला आपल्याला जास्त तर सुक्या भाज्याच द्याव्या लागतात, कारण आपण जर थोडी जरी रस्सा भाजी दिली तर ती सांडण्याची भीती असते, मुलांना व्यवस्थित काढता येत नाही. त्यामुळे टिफिनसाठी आपल्याला सुकीच भाजी तयार करायची आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत 1-2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटे कांदा मी छानपैकी परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर 1-2 मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे.
आता हे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लहान मुलांना पिवळा बटाटा हा खूप आवडीचा असतो। ते चपाती किंवा पुरी कशासोबतही ही भाजी आवडीने खातात। आता यामध्ये इथे मी मटार घातलेले आहेत। मटार घातल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी मटार घातल्यानंतर हे 1-2 मिनिटे परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे। तर बटाटा घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी बटाटा या मसाल्यामध्ये छान 2-3 मिनिटे परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली ही बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे। आता इथे हा ढोकळासुद्धा थंड झालेला आहे। आपण याला कट करून घेऊया। आता आपण ढोकळ्याला फोडणी देऊया। पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे फुलल्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व हे ढोकळे घालायचे आहेत। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मिनिटभर आपल्याला हा ढोकळा या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। हा मूग ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे व चवीला एकदम टेस्टी असा लागतो। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व परत एकदा मिक्स करायचा आहे। हा ढोकळा आपला बनून तयार झालेला आहे। आता आपण जे पुरीसाठी पीठ मळून ठेवलेलं होतं ते छानपैकी मुरलेलं आहे। आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया व हे पीठ परत एकदा थोडंसं मळून घेऊया। आता इथे आपलं पीठ मळून छानपैकी तयार झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। इथे मी 5 ते 6 पुऱ्या लाटणार आहे, त्यामुळे इथे मी छोटे छोटे 6 पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया। पोळपाटाला अगोदर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। पुरी लाटतेवेळी पिठाचा वापर अजिबात करू नका। तेल लावून पुरी लाटा, त्यामुळे पुऱ्या छान व्यवस्थित अशा होतात। आता इथे मी ही पुरी लाटून घेतलेली आहे। मीडियम साईजची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। आता अगोदर मी सर्व पुऱ्या लाटून घेते। इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता इथे साईडला तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आपण पुऱ्या तळून घेऊया। आता इथे तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे। या पुऱ्या एकदम खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या होत्या। आता ही पुरी छान अशी तळलेली आहे। आता ही पुरी आपण साईडला काढून घेऊया व याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता आपण टिफिन भरण्यासाठी घेऊया। छोट्या डब्बीमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरायची आहे। तसेच आता ही छोटी डब्बी साईडला ठेवल्यानंतर इथे मी खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे। पुऱ्या आहेत त्यातील एक्स्ट्रा तेल त्या टिश्यू पेपरवरती जाईल, त्यामुळे मी टिश्यू पेपर खाली ठेवलेला आहे व यामध्ये इथे मी 4 ते 5 पुऱ्या भरलेल्या आहेत। आता इथे मी दुसरा टिफिन घेतलेला आहे। हा छोट्या सुट्टीसाठी टिफिन आहे। यामध्ये आपल्याला हा तयार केलेला मूग ढोकळा घालायचा आहे। या मूग ढोकळ्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता। तर अशा प्रकारे आपला हा आजचा टिफिन बनवून तयार झालेला आहे। बटाट्याची भाजी व पुरी मोठ्या सुट्टीसाठी व छोट्या सुट्टीसाठी पौष्टिक असा मूग ढोकळा बनवून तयार झालेला आहे। ही पुरी भाजी व मूग ढोकळाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हालासुद्धा खूप आवडेल व तुमच्या घरातील लहान मुलेसुद्धा या रेसिपी छान आवडीने खातील। तर अशा प्रकारे आपल्या आजच्या या टिफिन सिरीजमधली ही तिसरी रेसिपी बनवून तयार झालेली आहे। यातील दोन्ही रेसिपीज आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।